मागलावे काकू. जेवला का? हां जेवले की. हां हां जेवले. झालं आता. हे काय फरशी पुसली की झाली कामं. हां होय होय, तुम्हाला सगळंच ऐकायला येते. काय ऐकायला नसलं तरी पण ऐकायला आलेच म्हणायचं. होय होय, घेतलंय जावनी घर. हा तर मग काय नवल झालं. काय कुठला अंबानीचा बंगला उभा केलाय का काय? केले नुसतं वरती खालती 2 मजली. काय सांगायचं. इथं घरात राहून स्वतःची शेविंग का फिविंग केली. नवऱ्याला एकाचं 2 करून सांगून बिचारा आमचा नवरा खुळ्या टाळक्याचा, नुसता खुळ्या टाळक्याचा. सगळे पैसे उडवत राहिले ना घरामध्ये. सगळं डाळी भरा, राशन भरा, सगळं करा. आणि ही साडी चपाती आपल्या नवऱ्याला सांगून कसली ती शेविंग का फिविंग करून एवढं गबळं साठवलं. आणि आता बांधला ना मग बंगला. आमच्या नवऱ्याला काय बोलायचं. तोंड उघडायची पुरसत आम्हाला कचाचा लातात. तुझा नवरा गो बाई कुठं ठेवू आणि कुठं नको. इतक्या लाडायची नाही का मग बाय. म्हणून काय उगाच बाई एवढा मोठा बंगला बांधलाय. आता काय बोलायचं. आपले त्यात आणि आपलेच होत. एकत्र राहून सासूला गोड गोड बोलून सासूचं गबुळं घेतलं की सासूची बोरमाळ घेतली, फुलं घेतली. आणि आम्हाला का तर माझं तोंड दिसतंय ना, सेवा करतेले दिसत नाही आम्ही. तसंच असते हो, तसंच असते. जे कोणी सेवा करते ना त्याला मेवा कवाच भेटत नाही. याची येतात ना कुठं तर राहून त्यांच्या मागे शेपटीसारखे हलवतात. हां आमची पोरं अजून जिल्हा परिषद शाळेत शिकत आणि ह्यांची पोरं इंग्लिश मिडियममध्ये. कुठं नाही आला एवढा पैसा. एकट्याच्या जीवावर होते होय. सासू सासऱ्यांची भर आहे सगळी. मिली एवढं करून सुद्धा मला काही देत नाहीत. नवऱ्याला सांगणारच आहे, मला जर काही दिलं नाही ना तर बघाच मग. हां तिकडे गेल्या ना आता सासू, तुम्हाला दिसत नसेल ना. तिकडे गेल्या, घराची वाहतूक शांती नाही का. मग नको काय सासूचा टेंबा मिरवायला. हां मग वास्तूक शांती झाल्यावर बघ 2 दिवसात लात मारून हाकलून देईल. तेव्हा येऊन पडेल माझ्याच पायात.